कशा असेल आहो बऱ्याच. सो आपण आलेलो आहे कोकण फिरायला. तर बघू पेट्रोल पंपावर. आता कुठे आपण संगमेश्वरमध्येच आहे आपण. आता पेट्रोल भरायला थांबलो होतो. तर आता वॉशरूमला गेला आहे. तर तो आला आपण लगेच पुढची जर्नी स्टार्ट करू. तर काहीच आपण आलेलो आहोत बीचवर. तुम्ही बघू शकता. बघा आम्ही ऑलरेडी पाण्यात उभे आहोत. आम्ही आता फोटोज काढतोय. तर काहीच आपण एक दिवस स्टे करणार आहोत इथे. म्हणजे आजचा दिवस राहणार आहोत आपण रिसॉर्टला आणि मग उद्या सकाळी आपण जाणार आहोत. तर आता आम्ही जाणार आहे रिसॉर्टवर. तिथे स्टे करणार आहे आणि उद्या सकाळी आम्ही पावगाशी उठो बरं केली असं हो थँक्यू दाबू नीट नाही उद्या काय खायचं. तर आता आपण चाललेलो आहे हॉटेलवर. अजून आपण हे केलेलं नाही आहे, बघितलेलं नाही. सो आपण जाऊन बघणार आहोत आणि त्यानंतर हॉटेलवर स्टे करणार आहोत. तर तुम्ही असेच ब्लॉगमध्ये बनत राहा. शेवटपर्यंत ब्लॉग बघा. कसं वाटतं ते नक्की कमेंट करून सांगा. बघायला फक्त येते ते. लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. लव. आता आपण डायरेक्ट भेटू रिसॉर्ट. बाय. तर गाईस आपण रिसॉर्ट बुक केलं आहे. तर तुम्हाला दाखवते मी. अजून रूमची चावी आपण घेतलेली नाही आहे. तर तुम्ही बघू शकता इथे आपण रिसॉर्ट बुक करतो आहे. तर हा आहे रिसॉर्ट आपला. आपल्याला 9 नंबरची रूम भेटलेली आहे. सो आपण नाही. तर काहीच आहे बघा इथे दादा गाडी पार्क करतोय. बस तर गाडी इथे पार्क करतोय आणि आपला हा नाही आहे. आपण AC वाला रूम घेतला कारण की ते बोलतात की आत्ता तुम्हाला थंडी वाजते पण नंतर गरम होईल. सो आपण AC वाला रूम घेतला 9th नंबरवर. तर आता आपण वर जाऊया आणि मग आपण बोलूया. बाय. तर गाईस आपण चाललो आता आपल्या रूमवर. सो दीदी गेले चावी घेऊन वर रूम खोलायला. हे बघा स्वीटी. ह्या साईडला आपला रूम आहे पण 2nd फ्लोअरला आहे. ही आपली बॅग कॅरी केली. चल. आणि इकडे हा आहे आपला रूम आणि इथनं हा असा व्ह्यू दिसतो. तर हा आहे आपला रूम. आता मी तुम्हाला खाली गेलं आतमध्ये गेलं तुम्हाला नाही दाखवते. तर गाईस आपण आलेलो आहोत रूमवर. तर हे बघू शकता. ही आहे आपली रूम. इकडे आहे वॉशरूम आणि हा आपला बेड. जर कमी पडलं तर इथे एक आपल्याला गादी दिली आणि तिथे एक गादी दिली आणि हा आहे आपला असा रूम. तर गाईस आता काय झालंय. आता मी दीदी मम्मी आणि मावशी आम्ही फ्रेश होऊन आलो. तर आता फक्त राहिला दादा फ्रेश व्हायचं. तर दादा फ्रेश होऊन आल्यावर आपण जाणार आहे जेवायला आणि तिकडे जेवण मग आलो आपण निवांत बोलूया. ओके बाय बाय. तर गाईस आपण आता निघालो आहे जेवायला. तर जेवायला जायच्या आधी आपण सगळ्यांची मतं बघूया कोण कोणाला मिस करते ते. मी ना माझ्या नवऱ्याला खूप मिस करते कारण दरवर्षी ना आमच्याबरोबर ते असतात फिरायला पण त्यावेळेस नाही येत ना त्यामुळं लय मिस करते त्यांना. एन्जॉयमेंट केलीस की नाही? केली पण एवढी नाही. ते असते तर अजून केलीच नाही. मी मूळ पण आला असते. ओके. म्हणजे आज स्टे करायची इच्छा होती का नाही तुला? इच्छा तर नव्हती पण आता रात्र झाली म्हणताना राहावं लागलं. करतेस. आठवण कोणाची येते तुला आज फिरायला आलीस तर? मला आठवण माझ्या मुलग्याची येते. तर मी आज लय वर्षातून आज मोठ्या बहिणी बरोबर फिरायला आले. थोडं मला बरं वाटतंय आणि एकदम फ्रेश वाटतंय आणि एकदम मला एकदम म्हणजे एक्साइटेड भारी वाटतंय. एक्साइटेड आहे. जास्त एक्साइटेड आहे असं वाटतंय. ओके. आज स्टे करायची इच्छा होती का नाही? होती ना. मस्त वाटतंय. हा ना. तू कोणाला मिस करतेस? मी पप्पांना मिस करते कारण की हर टाइमला पप्पा असतात. या टाइमला पप्पा नाहीये. तसं मम्मी असते
बाबा तू कुणाला मिस करतो? स्वीटू पप्पाला मिस करतोस तू? मिस करतो पप्पाला. पप्पांना मिस करतोस? अहो बरं. पप्पा आले ना? आले ना आपले पप्पा. तर काहीच आपण आलेलो आहोत जेवायला. हे बघू शकता तुम्ही. हे बघा हे बघा हे आपण इथं जेवायला आले इथं. तर guys, आपण भेटू आता नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. नेक्स्ट पार्ट 2 मध्ये भेटू. तर आजच्यासाठी एवढंच. कसं कमेंट मध्ये नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि जे न्यू आहे त्यांनी सबस्क्राईब करा. बाय बाय.